दिवाळी असो किंवा भाऊबीज, सण कुठलाही असो, फराळासोबत आपण काहीतरी गोडधोड बनवतोच. आणि त्यात गुलाबजाम म्हटलं म्हणजे सगळ्यांचा वीक पॉईंट. तर आज मी तुमच्यासाठी असेच रसरशीत मऊसूद गुलाबजामची रेसिपी घेऊन आली आहे. हे गुलाबजाम आपण फक्त 3 स्टेपमध्ये बनवणार आहोत, ज्यामध्ये आपण खवा, मिल्क पावडर असं काहीच वापरणार नाहीत. चला तर मग लगेच आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, घर आणि टीमध्ये मी प्रियंका तुमचं खूप खूप स्वागत करते. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील आणि थोडे जरी उपयोगी वाटत असतील तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा. गुलाबजाम बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपण पाक बनवून घेऊ. पाक बनवण्यासाठी इथे मी घेतली आहे 3 कप साखर. वजनी प्रमाणात म्हणाल तर 600 ग्रॅम ही साखर आहे. आता जेवढी आपण साखर घेतली आहे तेवढंच याच्यात आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे. तर मी इथे 3 कप साखर घेतली आहे, त्याच प्रमाणात इथे 3 कप पाणी टाकून घेते. आता आपल्याला मध्यम गॅसवरती ही साखर वितळून घ्यायची आहे, म्हणजे याचा आपल्याला पाक बनवून घ्यायचा आहे. पण हा पाक बनवताना हा एकतारी बनवायचा नाही, हा फक्त ही साखर वितळेल इथपर्यंत उकळून घ्यायचा. तर हे पहा, तुम्ही बघू शकतायत आपली साखर इथे पूर्णपणे विरघळलेली आहे. आता हे जे साखरेचा पाक आहे हा आपल्याला 5 ते 7 मिनटं छान उकळून घ्यायचा आहे. पाक चांगला उकळलेला आहे. साखर वितळल्यानंतर 5 मिनटं हा पाक चांगला उकळून घेतला. आता हा पाक चेक करण्यासाठी अशा पद्धतीने बोटांवरती लावून बघायचा. मधाचं जसं टेक्स्चर असतं तसं आपल्याला हाताला जाणवायला पाहिजे. म्हणजे थोडासा चिकट हा पाक जाणवला की समजायचा आपला पाक तयार आहे. आणि अगदीच पाण्यासारखं जाणवलं तर पुन्हा 5 मिनटं हा उकळून घ्यायचा. आता पाक इथे तयार झाला आहे. यामध्ये आपल्याला टाकायची आहे अर्धा चमचा वेलची पावडर. वेलची पावडरसोबतच तुम्ही इथे केशर टाकू शकतात किंवा मग तुमच्याकडे जर कुठला इसेन्स असेल, रोज इसेन्स म्हणा, तर तो सुद्धा तुम्ही इथे टाकू शकतात. आता पाक इथे उकळलेला आहे. गॅस बंद करायचा आणि पाकावर झाकण ठेवायचं, म्हणजे पाक गरमच राहील. तर आता आपण गुलाबजाम बनवायला घेऊ. तर हे रसरशीत असे गुलाबजाम बनवण्यासाठी मी इथे वापरते गिट्सचं इन्स्टंट मिक्स. कारण गुलाबजाम म्हटलं म्हणजे फक्त गिट्स. आपल्यापैकी बहुतेक जण याचा आनंद घेत मोठे झालेलो आहोत. गिट्सचे गुलाबजाम हे ब्रँडने लॉन्च केलेलं पहिलं उत्पादन आहे आणि त्यांची रेसिपी 60 वर्ष बदललेली नाही. तर गिट्सचं हे नवीन पाऊच खूप सुंदर अशा पिंक कलरमध्ये आहे. हे गुलाबजाम खूपच मऊसूद होतात आणि चवीने समृद्ध लागतात, कारण बाजारातील इतरांच्या तुलनेत गिट्स जास्त आणि उत्तम दर्जाची दूध पावडर वापरतात. हे 200 ग्रॅमचं मिक्स आहे, ज्यामध्ये आपण 40 गुलाबजाम बनवू शकतो आणि ते सुद्धा 3 सोप्या स्टेप्समध्ये. गिट्सचे गुलाबजाम 100% शाकाहारी आहेत. कुठलाही कृत्रिम रंग किंवा कोणतेही प्रिझर्वेटिव्ह यात वापरलेले नाहीत. गिट्समध्ये सर्व महिला कामगार कार्यरत आहेत आणि हा त्यांचा कौटुंबिक व्यवसाय आहे, जो आता 3ऱ्या पिढीद्वारे चालवला जातोय. गिट्स उत्तम दर्जाचे घटक वापरतो आणि सर्व प्रोटोकॉल आणि स्वच्छता देखील राखतो. तर इथे मी एका बाउलमध्ये हे जे गिट्सचं आपण इन्स्टंट मिक्स वापरलं आहे ते काढून घेतलं आहे. हाताने हे थोडंसं असं एकजीव करून घ्यायचं. त्यानंतर हे आपल्याला भिजवून घ्यायचं आहे. हे भिजवण्यासाठी मी दुधाचा वापर केला आहे. तुम्ही हवं तर पाणीसुद्धा वापरू शकतात, पण दुधामुळे गुलाबजाम अजून जास्त टेस्टी लागतात. आता थोडं थोडं करत याच्यात दूध टाकायचं आहे. तर हे जे 200 ग्रॅमचं प्रीमिक्स आहे हे भिजवून घेण्यासाठी आपल्याला साधारण 100 ते 120 ml दूध लागतं. आता हे भिजवताना असं सैलसर भिजवायचं, म्हणजे अगदी मऊसूद आपले गुलाबजाम तयार होतात. कुठलेही गुलाबजाम बनवताना जर तुम्ही हे घट्ट भिजवलं तर आपले गुलाबजाम थोडेसे कडक होऊ शकतात किंवा वातड होतात. तर त्यासाठी गुलाबजामचं जे पीठ असतं ते भिजवून घेताना अशा पद्धतीने सैल असं भिजवायचं आणि अगदी मळून घ्यायचं नाही, फक्त हे दूध किंवा पाण्यात असं एकजीव करायचं. आता हे पीठ भिजून घेतल्यानंतर याचे मी छोटे छोटे गोळे तयार करून घेते. आपल्याला किती गुलाबजाम बनवायचे तेवढे गोळे आधीच तयार करून घ्यायचे, म्हणजे एकसारखे गुलाबजाम तयार होतात. 200 ग्रॅमच्या प्रीमिक्सपासून इथे मी 40 गुलाबजाम बनवून घेतले. आता गुलाबजाम वळण्यासाठी हाताला थोडंसं तूप लावायचं आणि त्यानंतर गुलाबजाम वळायला घ्यायचे. यामुळे गुलाबजामला अजिबात तडे जात नाहीत. खूप सुंदर असे गुलाबजाम तयार होतात आणि पटापट वळलेही जातात.
तर अशा पद्धतीने मी इथे हे सगळे गुलाबजाम वळून घेते. गिट्सचे हे गुलाबजाम बनवायला एवढे सोपे आहेत की तुम्ही एकट्यानेच हे गुलाबजाम अगदी 15 ते 20 मिनिटात बनवू शकता. आता गुलाबजाम बनवून झालेत, हे तळायला घेऊ. गुलाबजाम तळण्यासाठी मी इथे तुपाचा वापर केला आहे. हे आहे गिट्सचं हर बूंद में खुशबू देणारं गाईचं तूप. खूप दाणेदार असं हे तूप आहे. पॅकेट उघडताच त्याचा खूप छान सुगंध येतोय आणि ह्यावरूनच आपल्याला कळतं की हे गिट्सचं जे तूप आहे ते किती प्युअर आहे ते. गिट्सचे हे प्रोडक्ट जर तुम्हाला घ्यायचे असतील तर कुठल्याही किराणा मालाच्या दुकानात तुम्हाला हे मिळून जातील, किंवा मग गिट्सची ऑफिशियल वेबसाईट आहे त्यावरून सुद्धा तुम्ही हे मागवू शकतात. नाहीतर मग ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, बिग बास्केट यांच्यावरून सुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकतात. आता हे जे तूप आहे हे आपल्याला छान गरम करून घ्यायचं आहे. अगदी कडकडीत गरम करायचं नाही, पण व्यवस्थित हाताला गरम वाफ लागेल इतपत हे गरम करून घ्यायचं. त्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला लो करायची आहे. हे गुलाबजाम आपल्याला मंद गॅसवरती तळायचे आहेत, म्हणजे खूप छान असे गुलाबजाम तयार होतात आणि आतपर्यंत हे छान तळले जातात. तर इथे तुपात मावतील एवढे आपल्याला गुलाबजाम टाकायचे आहेत, पण एका वेळी खूप जास्त गुलाबजाम टाकू नका, कारण गुलाबजाम तुपात टाकल्यानंतर हे जवळपास दुप्पट फुलतात. तर त्यामुळे एका वेळी साधारण 10 ते 12 गुलाबजाम, किंवा मग तुम्ही किती तूप आणि कढई कशी वापरताय त्या अंदाजाने गुलाबजाम टाका. हे पहा, मी इथे गुलाबजाम आता मंद गॅसवरती तळून घेते. तुपात गुलाबजाम तळल्याने जी गुलाबजामची चव असते ती खूप जास्त पटीने अजून छान लागायला लागते. तुम्ही जे नेहमीचे गुलाबजाम बनवत असाल त्यापेक्षा तुपात तळलेल्या गुलाबजामची चव खूप जास्त पटीने छान लागते. तर हे पहा, मी तुम्हाला झूम करून दाखवते. हे गुलाबजाम किती सुंदर दिसत आहेत. अतिशय छान टेक्स्चर याला आलेलं आहे आणि ह्या तुपाचा सुगंध तर तुम्हाला काय सांगू, खूप छान येतोय. आणि आता हे गुलाबजाम आपल्याला छान सोनेरी रंगावर तळून घ्यायचे. आता इथे पहा, हे गुलाबजाम आपले छान तळून झालेले आहेत. हे आपण बाजूला काढून घेऊ आणि ह्याच पद्धतीने बाकी आता उरलेले सगळे गुलाबजाम मी तळून घेते. जर हे गुलाबजाम तुम्ही अजून थोडेसे तळले तर तुम्ही याचे काला जामूनसुद्धा बनवू शकतात. तुम्ही बघू शकतात खूप सुंदर हे गुलाबजाम तयार झालेत. अजिबात गुलाबजामला कुठे क्रॅक आलेला नाही आहे. अतिशय छान असे गुलाबजाम इथे दिसत आहेत. आता हे गुलाबजाम आपण पाकात टाकून घेऊ. गुलाबजाम जेव्हा आपण पाकात टाकतो तेव्हा पाक हा गरमच असायला पाहिजे, तेव्हाच गुलाबजाम हा पाक पूर्णपणे शोषून घेतील. आता हे गुलाबजाम पाकात टाकल्यानंतर एकदा चमच्याने ते छान एकजीव करून घ्यायचं आणि त्यानंतर ह्या भांड्यावर झाकण ठेवायचं आणि अर्धा पाऊण तास आपल्याला हे गुलाबजाम असेच ठेवायचे. म्हणजे हा जो पाक आहे तो गुलाबजाममध्ये आतपर्यंत जाईल आणि खूप छान रसरशीत असे गुलाबजाम तयार होतील. हे पहा, इथे मी जवळपास पाऊण तास हे असंच झाकून ठेवलं होतं आणि पाऊण तासानंतर तुम्ही बघू शकतायत गुलाबजाम किती छान तयार झालेत. टम्म असे फुगलेले आहेत आणि आतपर्यंत याचा रसरशीत पाक गेलेला आहे. खूप सुंदर असे हे गुलाबजाम दिसत आहेत आणि चवीला तर खूप भन्नाट लागतात. कोणीही बनवू शकेल एवढ्या सोप्या पद्धतीने आपण गुलाबजाम बनवू शकतो गिट्सचं गुलाबजाम प्रीमिक्स वापरून. तर मग ह्या भाऊबीजेला तुम्ही हे गिट्सचं गुलाबजाम मिक्स आणि गिट्सचं गाईचं तूप वापरून हे गुलाबजाम नक्की बनवून पहा. खूप छान गुलाबजाम तयार होतील आणि ही भाऊबीज तुमच्या कायम लक्षात राहील एवढी स्पेशल होईल. तर मग आता आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. पुन्हा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.